नाशिकच्या कला संस्कृतीला नव्या उंचीवर नेणारं भव्य एम्पी थिएटर 750 पेक्षा अधिक आसन क्षमतेचं हे भव्य दालन नाशिकमधील कलाकारांसाठी एक मोठं प्रतिष्ठेचं आणि प्रेरणादायी व्यासपीठ ठरत आहे. या संपूर्ण संकल्पनेच्या केंद्रस्थानी आहेत शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजयजी बोरस्ते. इथे प्रत्येक कलाकृतीला मिळतो योग्य प्रकाश, योग्य आवाज आणि योग्य मान. नृत्य असो, नाट्य असो, संगीत अथवा कविता, कलावंतांच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी तयार झालेलं हे जागतिक दर्जाचं मंच आता नाशिकचं अभिमान स्थान बनत आहे. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारक हे खऱ्या अर्थानं या शहरातलं एक ऍक्टिव्हिटी सेंटर होणार आहे आणि याची सुरुवात सुद्धा त्याच पद्धतीने होत आहे. वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत. लहान मुलांसाठी वारली पेंटिंगचं असेल, कॉटन मेकिंग असेल, त्यानंतर ज्याला आपण म्हणतो की अशा व्हरायटी ऑफ वर्कशॉप्स या ठिकाणी होत आहेत. साधारण 4 ते 5:30च्या दरम्यान हे वर्कशॉप्स असतील. 6 वाजेनंतर वेगवेगळे कार्यक्रम आहेत. 12 तारखेला सलील कुलकर्णी येत आहेत आणि लहान मुलांशी ते गप्पा मारणार आहे. लहान मुलांची गाणी आपल्याला अगबाई ढग्गूबाई वगैरे ऐकायला मिळतील. 13 तारखेला तुम्हाला माहिती असतील बोलक्या बाहुल्यांचा जो प्रयोग आहे ते पाध्ये या ठिकाणी येत आहेत. 14 तारखेला पी सरकारचा जादूचा शो आपल्याला बघायला मिळणार आहे. याशिवाय या संपूर्ण उद्यानामध्ये 3 इडियट्स ह्या पिक्चर मधले जी काही वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स होती तो खरा रॅन्चो या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला करीना कपूरची स्कूटर सुद्धा चक्कीवाली बघायला मिळेल. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स बघायला मिळतील, त्याच्याशी खेळायला मिळेल. या व्यतिरिक्त आपल्याला ह्या उद्यानात असलेलं जे ॲडव्हेंचर पार्क आहे, जे अत्यंत महत्त्वाचं असं ॲडव्हेंचर पार्क हे अनुभवायला मिळेल. त्यामुळे मला सर्व नाशिककरांना विनंती आहे, विशेषतः माझ्या लहान सर्व मित्रांना विनंती आहे की हे 3 दिवस हे आपल्यासाठी आहे. हा बाल महोत्सव वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात होतोय. यात आपण सामील व्हा आणि या आनंद आपण सर्वजण एकत्र लुटूया, हीच आपल्याला विनंती आहे. निश्चितपणे या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा होलोग्राफिक होणार आहे आणि यासाठी संपूर्ण निधी माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या नगरविकास च्या माध्यमातून दिला आहे. त्याचे भूमिपूजन इथे होणार आहे. त्यासाठी माननीय साहेब ह्या आठवड्यात या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. मला नाशिककरांना सांगायला आनंद होईल की हे होलोग्राफिक असं आहे, हे असं तंत्रज्ञान आहे की ज्यात प्रत्यक्ष बाळासाहेब भाषण करतील, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकाल, त्यांच्यामुळे तुम्ही फोटो काढू शकाल. वंदनीय बाळासाहेबांचे ते विचार तुम्ही आज अनुभवू शकाल. मला वाटतं की हिंदुत्वाचा जो आपला विचार आहे हा आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल. मराठी तरुणाला उभारी देणारं त्यांचं जे शब्द आहेत हे तुम्हाला ऐकायला मिळतील. प्रत्यक्ष बाळासाहेबच अनुभवायला मिळतील. तर याची सुद्धा सुरुवात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातून होणार आहे. कला आणि संस्कृतीला योग्य स्थान देणारं हे एम्पी थिएटर नाशिकच्या ओळखीला एक नवं तेज. प्रतिनिधी उमेश अवणकर, दिशा न्यूज, नाशिक.